आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असल्यामुळे सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज कामगार दिनानिमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक श्री अभिजित राणे साहेब यांनी हा 2024 पुरस्कारासाठी एक पोलीस इन्स्पेक्टर आहे यासाठी त्यांनी माझा या ठिकाणी माझी निवड केली, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। याचं महत्त्वाचं कारण असेल तर मी ज्यावेळी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये असताना संतोषनगर बीटमध्ये होतो, या ठिकाणी नितीन तोरसकर साहेब आहेत पत्रकार, पब्लिक रिलेशन, पब्लिक आणि पोलीस यांच्यामधला दुवा, त्यांच्यामधला असलेला आपुलकीचं संबंध, प्रेम, नातं, याचं हे मी म्हणेन की मला दिलेलं रिवॉर्ड आहे, त्याचं हे प्रतीक आहे की पोलीस आणि जनता याच्यामधला संवाद कसा असावा, त्याचं ते त्यांचं असणारं आमच्यावरचं प्रेम। मी या माध्यमातून एवढंच जनतेला आव्हान करेन, आम्ही तर नेहमी आपल्या पाठीशी असतो, पण आपण सर्वांच्यामुळं मला जे आज रिवॉर्ड मिळालं, असंच आपण आमच्या पोलीस बांधवांच्यावरती विश्वास दाखवावा, आमच्यावरती असंच प्रेम राहावं आणि आम्ही सुद्धा हमेशा आपल्या पाठीशीच आहोत। परत एकदा मी धडक कामगार युनियनचे संस्थापक अभिजित राणे साहेब, त्यांची पूर्ण टीम, सर्व पत्रकार बंधू भगिनी यांना मी शुभेच्छा देतो आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू। आज या ठिकाणी मुंबईचे दैनिक मित्र त्यांनी माझ्या महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार दिनाचा कार्यक्रम होता। मुंबईचे संपादक अभिजित राणे हे एक कामगार संघटना चालवतात, त्याचं नाव धडक कामगार आहे। खरोखरच कामगार क्षेत्रामध्ये अभिजित राणे यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला आहे, याचा मला अभिमान आहे। आणि वृत्तपत्र माध्यमातून ते अन्याय अत्याचाराला वाचा फोडतात, कामगार न्याय मिळवून देतात आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून दरवर्षी ते कामगार आजच्या काळामध्ये वाढलेलं आणि कामगार क्षेत्राचं वाटाघाट असताना कामगार मात्र एक चांगले कामगार संघटना उद्याला आलेली आहे, हा मिळवलेला आहे असं मानलं। आज पत्रकारितेमध्ये एक सांगतो की महाराष्ट्राच्या औचित्यानं संयुक्त महाराष्ट्र आंदोलन 5 वर्ष चाललं, 106 हुतात्मे झाल्यानंतर या महाराष्ट्राची निर्मिती याची जाणीव आमच्या देशात होते, त्याचा माझा विषय होतो। आणि गांधीजींनी महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी बलिदान केलं, त्या सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो, आदरांजली करतो आणि म्हणून आज सर आपल्या घराचा कामगार दिवस है, जिस तरीके से अभिजित राणे साहब ने एक लोगों को सम्मानित किया है, आप क्या कहना चाहेंगे? अभिजित राणे वयाच्या 9व्या वर्षी धरमसर खाली पोहून पराक्रम गाजवलेली व्यक्ती आज सामाजिक, पत्रकारिता, कामगार या संपूर्ण मोठ्या सागरामध्ये ते स्वैरपणे संचार करतायत। अनघा राणे, अशोक राणे, अभिजित राणे, अमोल राणे हा संपूर्ण राणे परिवार, मुंबई मित्र, वृत्तमित्र, मराठी, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रांचं संपूर्ण समूह ते चालवतात आणि तळागाळातल्या सगळ्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम ते धडक कामगार संघटनेच्या मार्फत करतात। आज आपण या ठिकाणी बघितलं की अनेक दिव्यांग व्यक्ती आहेत, अनेक कंपन्यांमधनं 1200, 1500 लोकांना कामावरून काढून टाकलं, ज्या लोकांचे संसार रस्त्यावर आले, जे उघड्यावर पडले, त्या लोकांना पुन्हा एकदा कामावर घेण्याचं त्यांनी काम
या संघटनेमार्फत केलं आणि त्यांना आपापल्या पायावर उभं करण्याचं काम त्यांनी केलं. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग असू दे, कामगार कामगारांचं म्हणजे कुठलंही क्षेत्र आहे, म्हणजे अनेक ठिकाणच्या कामगार संघटना ज्या आहेत त्या कामगार संघटनांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे की 1 मे हा कामगार दिन जागतिक पातळीवरती मानला जातो. आज महाराष्ट्र दिन आहे. या ठिकाणी आमचे सहकारी आहेत विजय वैद्य, राजेश पुरंदरे. विजय वैद्यांनी संयुक्त महाराष्ट्राला ज्या वेळेला 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे त्यांनी सांगितलं. राजेश पुरंदरे ज्या वृत्तपत्रामध्ये काम करतात त्या प्रभातचे मालक वालचंद कोठारी हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये SM जोशी वगैरे सगळे आचार्य असले, SM जोशी, श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट या लोकांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालीच पाहिजे हा त्यावेळेचा जो नारा होता तो प्रत्यक्षात आणणाऱ्या वालचंद कोठारींच्या वृत्तपत्रामध्ये राजेश पुरंदरे काम करत आहेत आणि मुंबई मित्र ह्या वृत्तपत्राशी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून निगडीत आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं अभिजित राणे काम करत आहेत. त्यांना अनेक समाजातल्या सर्व थरातल्या लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतो आहे. ते धडकपणे काम करत आहेत अगदी साहसी वृत्तीने. कारण तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितलं की 9व्या वर्षी धरमतर खाली पोहून जाणारा माणूस म्हणून तो कुठला असेल त्या पद्धतीनं ते काम करत आहेत आणि यापुढेही ते काम करतील. पत्रकारितेच्या याच्यामध्ये आम्ही जे काय थोडंसं योगदान आम्ही केलं. वसंतराव त्रिवेदी पत्रकारिता विद्यापीठाचा मी पदवीधर आहे. आवटी साप्ताहिक 11 जून 1966ला सुरू झालं. तिथपासून मी बाळासाहेब ठाकरेंनी 15 डिसेंबर 88ला सामन्यामध्ये माझी निवड केली. 25 वर्ष सामन्यामध्ये मी सेवा बजावून निवृत्त झालो. सामन्यामध्ये जाण्यासाठी विजय वैद्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यानंतर मी गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ मी पत्रकारितेत काम करतो. आज आमच्या पत्रकारितेमध्ये आम्ही जे काम करतोय त्याबद्दल अभिजित राणेंनी या व्यासपीठावर आमचा सन्मान करून त्याबद्दलची पावती दिली. त्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी त्यांना सुयश चिंतितो. उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य लाभो हीच परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेश सर, आपल्या घराच्या आगे आज धडक कामगार युनियनमार्फत आमचा जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल आज धडक कामगार युनियनमार्फत आमचा जो सत्कार करण्यात आला त्या सत्काराबद्दल मी अभिजित राणे, अनघा राणे, अशोक राणे आणि अमोल राणे यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज कामगार क्षेत्र जवळपास नष्टत्वाला येत असताना अभिजित राणे उभारी देत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून त्यांना या कार्यात यश लाभो एवढं सुयश चिंतितो आणि माझे 2 शब्द जो भी बात पुरस्कार की नहीं है. पुरस्कार किसी व्यक्ति को नहीं मिलता है, उसकी प्रतिभा को मिलता है. उसने जो काम किए हैं समाज के लिए, देश के लिए, पुरस्कार उसको मिलता है. भक्ति को ये मेरा पुरस्कार नहीं है, ये राष्ट्रभाषा हिंदी का पुरस्कार है, ये महाराष्ट्र का पुरस्कार है और ये जन्मभूमि का पुरस्कार है. बहुत बहुत शुक्रिया. राणे भाई बहुत अच्छा काम कर रहे हैं, आगे भी ऐसे चलता रहे. मेरा आशीर्वाद है आप सबको. बहुत बहुत भाषा से कोई मतलब नहीं है. हर भाषा का है कि समझ सबसे बड़ी भाषा है. जो मैं बोल रहा हूँ आप समझ रहे हो, ये सबसे बड़ी भाषा है. हिंदी हो, पंजाबी हो या मराठी हो, है तो भारतीय भाषा. तो हमें हमेशा अपनी भाषा के ऊपर गर्व होना चाहिए. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. क्या बोला चाहते हैं? मैं अभिजीत सर को थैंक यू सो मच बोलूँगी और बहुत अच्छा लगता है कि मैं लेडीज़ हूँ और जो मैं काम करती हूँ आप लोग ने शायद देखा रहेगा स्टंट वुमेन. हम जो करते हैं स्टंट वुमेन जो जैसे कि 25 माला या फिर हो गया 50 फुट या बहुत सी जैसे हाइटेज रहती है. गाड़ी में से रोल जंप है, गाड़ी से जंप है, गाड़ी बाइक स्कीट करना है. तो ये सारी चीज़ें हम लोग करते हैं जो आपने फिल्मों में देखा रहेगा कि कैसे होता है, कहाँ से स्टंट होता है, कैसे कौन कहाँ से गिर जाए. तो वो चीज़ें हम करते हैं स्टंट वुमेन और पूरा हमारा टीम होता है उनके साथ हम लोग करते हैं. और यहाँ अभिजीत सर ने हमको बुलाया उसके लिए बहुत 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 धन्यवाद. थैंक यू.
ईयर से बिलोंग करती हूँ। गुजराती नॉवेल्स वगैरह कुछ लिखी हुई है और 12 जितनी फिल्में मैंने लिखी हुई है। तो मुझे खुशी है कि हमारे कार्य को मतलब प्रोत्साहित करने के लिए अवार्ड दे रहे हैं। तो हम जब काम करते हैं उसका इस तरीके से कुछ फल मिलता है तो अच्छा लगता है। और इसलिए यूनियन का थैंक यू, अभिजीत राणे सर का थैंक यू और सब मीडिया वालों का भी थैंक यू सो मच। और आपको सम्मानित किया गया, क्या कहना चाहेंगे आप? थोड़ा जोर से बोलेंगे प्लीज। आज महाराष्ट्र दिवस है, जी। कामगार डे है और सड़क कामगार यूनियन के नेशनल प्रेसिडेंट अभिजीत राणे साहब ने जो यहाँ पे सुंदर कार्यक्रम ऑर्गेनाइज किया है, अवार्ड दिया है लोगों को, क्या कहना चाहिए आप? तो आपको पता है कि मैं इस धड़क कामगार यूनियन से जुड़ी हुई हूँ और एक मेरा ओहदा है जो मैं पूरे महाराष्ट्र की वाइस प्रेसिडेंट हूँ। तो मुझे तो बहुत अच्छा लगता है कि यहाँ पे काम कर और ये अवार्ड जब हमारे सर या मेरे भाई देते हैं तो मुझे बहुत अच्छा लगता है कि जो काम करते हैं ये उनका हक है और उनको एक अप्रिशिएट जो किया जाता है ना, ये इसी तरीके से किया जाता है। तो हम चाहते हैं कि हमारे यूनियन के ज़रिए जो जुड़े हैं तो और भी लोग आए और जुड़े, इस तरीके से काम करें और हमारी यूनियन जो है बढ़ते बढ़ते बहुत बड़ी है। तो मुझे बहुत अच्छा लगता है जब ये फंक्शन होता है तो लोगों को हम जुड़ाते हैं और हमारे करीब आने का भी मौका देते हैं और हम भी उनके करीब जाते हैं। लेबर्स डे के लिए तो मैं यही संदेश देना चाहूँगी क्योंकि मैं बहुत छोटी दुनिया से आई हूँ। तो मैं जानती हूँ कि लेबर्स जो होते हैं बहुत हार्ड वर्किंग होते हैं, तो उनको बहुत मुश्किल होता है कि कहीं ऊपर जाना। तो ऐसी एक संगठन जब आपको मिलती है तो आपको ऊपर जाने का मौका जो होता है, एक स्टेप की जगह 2 स्टेप आप ज़्यादा चढ़ सकते हो। तो ये ऐसी संगठन है कि लेबर्स लोगों के लिए बहुत काम भी करती है और उनके लिए एक अच्छी जगह कह सकते हो या उनके लिए एक ज़रूरतमंद की जो जगह होती है वो जगह है ये। तो मैं इनके लिए, अभिजीत भाई के लिए और लेबर्स लोगों के लिए, दोनों के लिए बधाई हो आपको। आज महाराष्ट्र दिवस है, लेबर डे भी, आपको अभिजीत राणे साहब ने सम्मानित किया क्या? सबको पहले नमस्ते, मैं दिव्यांशी दे, एक्ट्रेस दिव्यांशी दे। आज का दिन बहुत स्पेशल है, मे डे भी है और महाराष्ट्र डे भी है। एंड एज अ पर्सन आई लव महाराष्ट्र बिकॉज आई एम नॉट ऑब्सेस्ड कि मैं यहाँ से बिलोंग करती हूँ, बट येस हमारे डिस्ट्रिक्ट, हमारे शहर की बात ही अलग है। इस शहर ऐसा है पूरे इंडिया में जहाँ पे सारे लड़कियाँ, सारे औरत, एवरीवन, ऑल द गर्ल्स आर सेफ हियर। सबसे बड़ी बात है हमारी डिस्ट्रिक्ट की कि हम लोग बहुत सेफ है। एज ए वुमन, एज ए गर्ल, आई एम वेरी प्राउड, आई एम अ पार्ट ऑफ दिस सिटी। एंड अभिजीत राणे जी का ये जो प्रयास है महाराष्ट्र डे को करने का, ये हैट्स ऑफ टू हिम, बहुत अच्छा प्रयास है। एंड अभिजीत राणे बहुत काम करते हैं सबके लिए, स्पेशली महिलाओं के लिए बहुत हेल्पफुल है वो। एंड आई एम वेरी थैंकफुल। ये मेरा सेकंड टाइम है महाराष्ट्र डे अभिजीत राणे जी के साथ। थैंक यू मैम, आपको भी महाराष्ट्र डे भी है और आज अभिजीत राणे साहब ने इतने बड़े प्रोग्राम किया, क्या बोलना चाहते हैं? बहुत अच्छा लग रहा है। सबसे पहले तो आप लोग आते हैं वो मुझे ज़्यादा अच्छा लगता है, क्योंकि कोई भी अवार्ड शो हो, फंक्शंस हो, जब तक आप लोग नहीं आएंगे कोई इंटरेस्ट, मज़ा आता नहीं है। तो थैंक यू, सबसे पहले आप सबको शुक्रिया। एंड अच्छा लग रहा है, मुझे बेस्ट एक्ट्रेस एंड मॉडल का अवार्ड मिला है। बाय द वे मैं नेक्स्ट एक अवार्ड शो कर रही हूँ, फिर आई होप कि आप सब लोग भी वहाँ आएंगे। थैंक यू। मैंने 4 फिल्में की हैं, सजनी, पियून, दिशा, और अभी एक साउथ फिल्म कर रही हूँ धनिका, जिसमें हमारे सलार और KGF के विलन हमारे गरुणा सर हैं, उनके साथ मैं ये फिल्म कर रही हूँ। फर्स्ट टाइम मैं एक बड़ा प्रोजेक्ट कर रही हूँ, उसके लिए बहुत अच्छा लग रहा है। थैंक यू मैम, थैंक यू।